अतुल रामदास पोखरकर, इतिहास विषय शिक्षक, आपल्यासमोर घेऊन आलोय आपला आजचा नवीन विषय आहे TYBA सेमिस्टर 5 चा समकालीन जग पेपर क्रमांक 8, महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, इतिहास विभाग, तृतीय वर्ष, कला शाखा, पेपर नंबर 8, समकालीन जगाचा इतिहास किंवा समकालीन जग. विषय शिक्षक श्री अतुल रामदास पोखरकर. आपल्याला आजच्या जगामध्ये की आपल्या सिलेबसचा विषय काय आहे, तर थोडक्यात मी तुमच्यासमोर जगाचा नकाशा ठेवलेला आहे. हा संपूर्ण जगाचा नकाशा आहे. एका बाजूला तुम्हाला ऑस्ट्रेलिया दिसत आहे, एका बाजूला युरोप आहे, आफ्रिका आहे, हिंदी महासागर किंवा सगळ्याची रचना तुम्हाला दिसते. आपल्याला जो आजचा विषय अभ्यासाचा आहे, आपला टॉपिक जो आहे तो दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग, ह्या विषयानुसार आपण चर्चा करणार आहोत. आपला अभ्यासाचा आहे शीत युद्ध म्हणजे काय. तसं पाहिलं तर पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर लगोलग दुसरं महायुद्ध पेटलं. 1939 ते 1945 ह्या 6-7 वर्षामध्ये शीतयुद्ध, दुसरं महायुद्ध पेटलं आणि त्यानंतर शीतयुद्ध सुरू झालं. प्रत्यक्षात शीतयुद्ध म्हणजे काय, तर शीतयुद्ध म्हणजे एकदम साधी सरळ सोपी कन्सेप्ट आहे. शीतयुद्ध म्हणजे काय, तसं पाहिलं तर युद्धाची तयारी करायची, सैन्याची जमवाजमव करायची. मग प्रत्यक्षात युद्ध करायचं का, तर तसं नाही. प्रत्यक्षात युद्ध मात्र करायचं नाही. यालाच आपण शीतयुद्ध म्हणजेच कोल्ड वॉर असं आपण म्हणतो. आता ही नक्की सुरुवात कशी झाली शीतयुद्धाची, तर त्यापाठचं कारण देखील तसंच आहे. तसं पाहिलं रशियामध्ये 1917 मध्ये बॉल्शेविक क्रांती झाली आणि साम्यवादी विचारांचं बीजारोपण प्रामुख्याने रशियामध्ये झालं आणि त्यामुळे जगामध्ये दोन विचारधारा नव्याने जन्माला झाल्या. ते म्हणजे एक साम्यवादी शासन प्रणाली जिचा अंमल रशिया करत होता आणि दुसरी म्हणजे अमेरिका जी भांडवलवादी विचारसरणीची होती. ह्या दोन विचारसरणी प्रामुख्यानं जन्माला आल्या. ह्या दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांना शत्रू मानत होत्या. ह्या दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांना शत्रू मानत होत्या कारण की भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्ग महत्वाचा आहे, तर साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये तिथला कामगार वर्ग अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे इथे रचना प्रामुख्याने जे आपल्याला पाहायला मिळते, या दोन्ही अर्थव्यवस्थेची रचना अगदी विरुद्ध, नाण्याच्या दोन्ही विरुद्ध बाजू मांडल्या जातात. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमध्ये हुकुमशाही थांबवण्यासाठी ह्या दोन्ही राष्ट्रांना, अमेरिकेला आणि रशियाला एकत्र यावं लागलं, मित्र राष्ट्र म्हणून त्यांना काम करावं लागलं. कारण की अमेरिकेला आणि रशियाला त्यावेळेस एक समान एकच शत्रू होता, तो म्हणजे जपान, जो हुकुमशाही विचारसरणीचा होता. त्यामुळे त्याला संपवण्यासाठी दोघांना एकत्र यावं लागलं आणि सहकार्याच्या भावनातून ते एकत्र आले. परंतु ही मैत्री दीर्घकाळ टिकली नाही, ती तात्पुरती राहिली. त्यापुढचं कारणही देखील तसंच आहे. ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं आणि आपापलं सैन्य माघारी घेण्याची वेळ आली, त्यावेळेस मात्र दोन्ही देशांनी, दोन्ही विचारसरणीच्या देशांनी आपापसात अविश्वास दर्शविला आणि याचीच परिणिती आपण पाहतो शीतयुद्ध प्रामुख्यानं घडून आलं. शीतयुद्धाची कारण काय काय ते आपण समजून घेऊया. शीतयुद्धाचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण काय आहे, तर शीतयुद्धाचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिका आणि रशिया महासत्तांचा उदय. आपण म्हणतो ना, एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे एकाच जगामध्ये, एकाच पृथ्वीवरती ह्या दोन विचारसरणी नव्याने जन्म घेऊ पाहत होत्या. ती म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था जी होती ती भांडवलवादी विचारसरणीची होती, ती महासत्ता म्हणून उदयाला आलेली होती आणि रशिया हा देखील दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता म्हणून उदयाला आला होता. इसवी सन 1914 म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या अगोदरची जर परिस्थिती पाहिली तर जगामध्ये वसाहतवादाचं बीजारोपण करून जगावरती आपली सत्ता प्रस्थापित करणारा फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, हे देश स्वतःला महासत्ता म्हणत होते. परंतु पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्ध झालेलं त्यांचं नुकसान पाहता हे महासत्ता म्हणून राहिले नाही. परिणामी अमेरिका ही नवी शक्ती जन्माला आली आणि खऱ्या अर्थानं ही महासत्ता म्हणून पुढे उदयाला आली. पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिका महासत्ता म्हणून पुढे आली आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया ही दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रामुख्याने महासत्ता म्हणून पुढे जन्माला उदयाला आली. कारण की दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्यात कमी नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ती अमेरिका आणि रशिया या दोन देशांचं सगळ्यात कमी नुकसान प्रामुख्याने झालेलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि रशिया जगातील इतर राष्ट्रांच्या
राष्ट्रांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत होती. त्यातूनच पुढे प्रामुख्यानं शीतयुद्ध सुरू झालं. भिन्न विचार प्रणाली हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. म्हणजे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे म्हणजे काय, यांची विचारसरणी वेगवेगळ्या प्रणालीत, म्हणजे दोघांच्याही विचारांमध्ये प्रचंड मतभेद आहेत. एक अगदी प्रचंड उजवे आहेत तर एक अगदी प्रचंड डावे आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे आधीच की एकाच म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे एका जगामध्ये दोन भिन्न विचार एकमेकांना पूरक असे राहू शकत नाही. हे दोघांचेही भिन्न विचार हे या प्रामुख्यानं युद्धाचं शीतयुद्धाचं मुख्य कारण ठरले. जसं पाहिलं तर अमेरिका ही लोकशाही पुरस्कृती होती, ती मुक्त अर्थव्यवस्था होती, भांडवलवादी विचारसरणी होती. म्हणजे तुम्ही या तुमच्या कंपन्या एस्टॅब्लिश करा, पाहिजे तेवढा नफा कमवा, आमचे टॅक्स द्या, तुम्ही तुमचा नफा कमवा, हे धोरण अमेरिकेचं होतं. तर त्या तुलनेत रशिया ही प्रामुख्यानं या इस्टॅब्लिश इथे तुमच्या कंपन्या इस्टॅब्लिश करण्यासाठी ते परवानगी देत नव्हते. कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करणं, तो फायदा आहे तो समान पातळीवरती वाटप करणं, कामगारांचं कल्याण, हे ध्येय धोरण प्रामुख्यानं रशियाचं होतं. आणि याचाच परिणाम असा झाला की दोघांमध्येही वैचारिक मतभेद निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया व पश्चिम युरोपातील देश यांच्यामध्ये रशिया साम्यवादी राजवटीची स्थापना करू पाहते हा मतभेद होता. युरोपमधील औद्योगिक क्रांतीमुळे उद्योगातून जो काही नफा मिळवतोय तो भांडवलदार वर्गाला मिळतोय आणि परिणाम काय होतोय, प्रचंड भांडवलदार वर्ग हा प्रचंड नफा कमवतोय, परिणामी कामगार वर्गावरती अन्याय होतोय. 1919 मध्ये लेनिनने आधिपत्याखाली जगातील पहिली साम्यवादी राजवट स्थापन झाली. थोडंसं मिस्टेक दुरुस्त करतो, 1917 मध्ये बॉल्शेविक क्रांती झाली आणि रशियामध्ये साम्यवादी राजवट सुरू झाली. लेनिन नंतर त्याचा उत्तराधिकारी आला स्टॅलिन. म्हणजे एक वेळ लेनिन परवडण्यासारखा होता, पण स्टॅलिन हा प्रचंड विद्रोही अशा वृत्तीचा होता आणि त्यानंतर अगदीच साम्राज्य बळकवण्यासाठी सुरुवात प्रामुख्याने केली. यामुळे मुक्त अर्थव्यवस्था धोरणाला बाधा अमेरिकेच्या येऊ लागली होती आणि याचाच पाडाव करण्यासाठी, साम्यवादी राजवटीचा पाडाव करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी साम्यवादी विरोधी गटाला शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी सुरुवात केली. तिथूनच पुढे संघर्षाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यानंतर सगळ्यात तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रशिया अमेरिका यांच्यातील परस्पर अविश्वास. तसं पाहिलं तर बघा, नाती विश्वासानं, मैत्रीत्व विश्वासानं टिकतं, इथे मात्र एकमेकांवरती विश्वास नव्हता. अमेरिका आणि रशिया हे जरी दुसऱ्या महायुद्धामध्ये एकत्र मित्र म्हणून लढत असले तरी यांच्यामधला तात्विक वाद असा होता, दोघांची विचारधरणी वेगवेगळ्या स्वरूपाची होती. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या वेळेस अमेरिकेकडून किंवा इतर राष्ट्रांकडून, जे त्या राष्ट्रांकडून रशियाला सांगण्यात आलं की तुझे सैन्य तू माघारी काढून घे, त्यावेळेस इथली प्रशासकीय व्यवस्था एस्टॅब्लिश होऊ द्या, सरकार इथं स्थापन होऊ द्या, मग आपण आपलं सैन्य माघारी काढून घेऊ, असं रशियाने आणि अमेरिकेमध्ये चर्चा झाली. आणि ह्याप्रमाणे रशियाने दबाव निर्माण करून साम्यवादी विचारसरणीची सरकारे ज्या ज्या राष्ट्रावरती त्यांनी सैन्य ठेवलं होतं त्या राष्ट्रावरती त्यांनी प्रामुख्यानं साम्यवादी विचारसरणीची सरकारे स्थापन केली. परिणामी हा अविश्वास दोघांमध्ये होता आणि त्यामुळेच प्रामुख्यानं शीतयुद्ध पुढे दिसून आपल्याला आलेलं प्रामुख्यानं दिसतं. जे आहे ते प्रामुख्याने याच्यातूनच पुढे शीतयुद्ध प्रामुख्याने पेटलं, कारण दोघांचाही एकमेकांवरती प्रचंड अविश्वास होता. पुढचा मुद्दा म्हणजे रशियाच्या पूर्व युरोपमधील वाढत्या हालचाली. दुसरं महायुद्ध पेटलं, जर्मनी रशियावरती चाल करून गेला. रशियाने जर्मनीला वचक देण्यासाठी पूर्व युरोपाकडून प्रवेश केला सैन्यानिशी आणि पूर्व युरोपातील अनेक राष्ट्र, झेकोस्लोवाकिया असेल, पोलंड असेल, हंगेरी असेल इत्यादी सर्व राष्ट्रांचे पादक्रांत करत प्रामुख्यानं पूर्व युरोपामध्ये त्यांनी प्रवेश केला. आपलं सैन्य तिथे प्रामुख्याने ठेवलं. मग तो पोलंड असेल, झेकोस्लोवाकिया असेल, रुमानिया असेल, अल्बेरिया असेल इत्यादी देशांचा कब्जा रशियाने मिळवला. आता हा रशियाने मिळवलेला कब्जा अगदी पूर्व जर्मनीपर्यंतचा सगळा कब्जा मिळवला. पुढे ज्यावेळेस हा सोडण्याची विचारसरणी आली त्यावेळेस इथे त्यांनी स्वतःची सरकार स्थापन करून, म्हणजे साम्यवादी विचारसरणीची सरकारे ह्या देशांमध्ये स्थापन करूनच त्यांनी इथनं आपलं सैन्य माघारी काढून घेतलं. त्यामुळे पूर्व युरोपातील रशियाच्या ज्या वाढच्या हालचाली होत्या त्यांना साम्यवाद स्प्रेड करायचा होता, प्रचार करायचा होता, प्रसार करायचा होता, ती जी त्यांची पॉलिसी होती त्या पॉलिसीमुळे
शीतयुद्ध पेटलं असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे ट्रुमन योजना. आता हे ट्रुमन कोण, तर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष शीतयुद्ध कालखंडातील ट्रुमन हे ते आहे नाव. ज्यावेळेस रशियानं पूर्व युरोपमध्ये आपलं साम्राज्य, आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला चालू केलं, त्यावेळेस अनेक राष्ट्र त्यांना भुरळ पाडून त्यात रशियाच्या बाजूने जाऊ नयेत यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांनी एक आर्थिक योजना आखली. या योजनेतूनच ट्रुमन सिद्धांत पुढे जन्माला आला. 1945 मध्ये नंतर खऱ्या अर्थानं रशियाने आंतरराष्ट्रीय राजकारणात वर्चस्व कमी करण्यासाठी अमेरिकेनं तत्कालीन सचिव जॉर्ज मार्शल यांच्या सूचनेनुसार साम्यवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध ध्येय धोरणाच्या योजना राबवल्या आणि त्या अंतर्गत ग्रीक असेल, तुर्कस्तान असेल, इथे रशियाचा प्रभाव कमी करण्यासाठी साम्यवादाविरोधात या देशांना आर्थिक आणि लष्करी मदत देण्याचं काम प्रामुख्यानं अमेरिकेनं ट्रुमन योजनेअंतर्गत प्रामुख्यानं केलं. म्हणजे काय करायचं, तर ती राष्ट्र नुकतीच युद्धातनं बाहेर पडलेली होती आणि त्यामुळे प्रचंड युद्धाचा खर्च किंवा प्रचंड युद्धाचा ताण त्या अर्थव्यवस्थेवरती होता. तो अर्थव्यवस्थेचा ताण जास्त वाटू नये यासाठी प्रामुख्यानं त्यांना आर्थिक सहाय्य करणं हे धोरण अमेरिकेनं स्वीकारलं आणि त्या देशांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामुख्यानं केलेला आपल्याला दिसतो. आता त्याच्यामध्ये काही करार देखील झाले. तर करार कोणत्या कोणत्या प्रकारचे होते, तर करार होते पहिला म्हणजे नाटो करार. आता नाटोचा फुल फॉर्म काय आहे, तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, म्हणजे उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे थोडक्यात करारी संघटना. नॉर्थ उत्तर अटलांटिक करार संघ किंवा संघटना ही प्रामुख्याने स्थापन केली गेली. त्यापाठचं कारण आहे तसंच होतं, शीत युद्धामध्ये इतर सर्व देश आहेत युरोपातल्या, त्या ते पश्चिम युरोपातील देशांना आपल्याशी एकजूट करून ठेवण्यासाठी अमेरिकेने हा करार घडवून आणला, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी लष्करी करार म्हणून याला नाव दिलं गेलं. तसं पाहता संभाव्य रशियाच्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी पश्चिम युरोपातील देश व अमेरिका यांनी 4 एप्रिल 1949 रोजी नाटो करार करून याला आपली सहमती दर्शवली. याच्यामध्ये कोण कोण होतं नाटोमध्ये, अमेरिका, इंग्लंड, त्याचबरोबर फ्रान्स, नॉर्वे, इटली, बेल्जियम, नेदरलँड, पोर्तुगाल, कॅनडा आणि आयर्लंड इत्यादी देश याच्यामध्ये सहभागी झाले होते. ह्या देशांनी याच्यामध्ये सह्या केल्या होत्या. या संघटनेचा खऱ्या अर्थानं अर्थ काय होता, काय गरज होती, याची वैशिष्ट्य काय होती, तर रशियाच्या साम्यवादाला प्रचाराला पायबंद घालणे आणि पश्चिम युरोपातील रशियापासून अलिप्त ठेवणं राष्ट्रांना हे याचं मुख्य धोरण होतं. म्हणजे थोडक्यात जर एखाद्या रशिया आणि रशियाशी संलग्न असणाऱ्या राष्ट्राने जर इतर ह्या सहभागी राष्ट्रावरती जर कुणावरती जर हल्ला केला तर सर्व राष्ट्र एकत्रित येऊन संबंधित राज्यावरती किंवा देशावरती प्रतिहल्ला करतील. म्हणजे संरक्षण पुरवण्याचं काम प्रामुख्याने या कराराअंतर्गत करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं म्हणजे सिंतो करार. हा करार देखील प्रामुख्याने महत्वाचा होता, जो नाटो कराराप्रमाणेच करण्यात आलेला होता. याच्यामध्ये जे काही सहभागी राष्ट्र होती ती देखील प्रामुख्याने इराण असेल, इराक असेल, तुर्कस्तान असेल किंवा पाकिस्तान असेल, हाही राष्ट्र प्रामुख्याने याच्यामध्ये होती. या कराराला 1955 आधी बगदाद करार असं देखील म्हटलं जात होतं. हा अमेरिकेच्या आधी ब्रिटनच्या सहाय्याने इराण, इराक या देशांकडून तेल निर्मिती करणं किंवा त्यांचा उपयोग तेल निर्मितीचा आपल्या राष्ट्रांना व्यापारासाठी करणं हा उद्दिष्ट प्रामुख्यानं होतं. कालांतराने हा करार रद्द झाला, कारण इराण, इराक देखील त्यातनं बाहेर पडला, पाकिस्तान देखील बाहेर पडला, सगळ्यात पहिल्यांदा त्यातनं इंग्लंड बाहेर पडला सगळ्यात महत्वाचं, आणि मग हा करार देखील नंतर फुटला. पण हा करार देखील महत्वाचा मानला जातो. नंतर NSUS करार. NSUS करार हा प्रामुख्यानं पॅसिफिक ओशन आहे. त्या पॅसिफिक ओशनला चिटकून असणारे देश म्हणजे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल किंवा अमेरिका असेल, या सगळ्या देशांना एकत्रितरित्या घेऊन एक मुठ बांधून हा करार करण्यात आला होता. तसं जर पाहिलं तर हा करार करण्याचा उद्देश
इंग्लंडचं वर्चस्व वाढू नये, म्हणजे प्रत्येक करारामध्ये इंग्लंडला सहभागी करून घ्यायचं आणि बिनकामाचं इंग्लंडचं महत्त्व वाढवायचं हे अमेरिकेला मान्य नव्हतं. म्हणून अमेरिकेने हा करार घडवून आणला होता प्रामुख्यानं. त्याचा मुख्य उद्देश फक्त एवढाच होता, तो म्हणजे जे पॅसिफिक ओशन मधले अमेरिकेच्या पश्चिमेला जी राष्ट्र आहेत त्या पश्चिमेच्या राष्ट्रांना आपल्याशी एकनिष्ठ करून ठेवण्यासाठी अमेरिकेने ऑस्ट्रेलिया असेल, ऑस्ट्रेलियाच्या खाली असणारा न्यूझीलंड असेल आणि अमेरिका या 3 देशांना एकत्रित घेऊन हा NSWS करार करण्यात आला होता. हा देखील त्या पॅसिफिक महासागरीय क्षेत्रा परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करणे या उद्देशाने प्रामुख्याने करण्यात आलेला हा करार प्रामुख्याने होता. त्यानंतर तो सिंटो करार. सिंटो कराराचा फुल फॉर्म काय आहे? तर सिंटो कराराचा फुल फॉर्म आहे साऊथ आशिया. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये कोणकोणते देश इन्व्हॉल्व आहेत? तर सिंटो साऊथ एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये कोणकोणते देश होते? तर याच्यामध्ये प्रामुख्याने होता अमेरिका स्वतः, मग इंग्लंड होता, मग फ्रान्स होता. हे तर मुख्य 3 देश तर प्रामुख्याने होतेच. त्याचबरोबर याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया घेतला होता, थायलंड होता, न्यूझीलंड होता, पाकिस्तान होता आणि फिलिपाईन हे देश याच्यामध्ये प्रामुख्याने होते. हा करार 8 सप्टेंबर 1954 रोजी करण्यात आला आणि या करारामध्ये प्रामुख्यानं इतर सगळ्या राज्यांना देशांना याच्यामध्ये निवडक देश आहे त्यांना समाविष्ट करून घेतलं गेलेलं होतं. तसं पाहिलं तर हा करार करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश असा होता, नुकताच अमेरिकेचा साम्यवाद हा प्रामुख्याने तिथल्या जी काही इतर राष्ट्र आहेत, मग कोरियन राष्ट्र असतील किंवा खालचा असणारा हो ची मिन यांचा असलेला व्हिएतनाम राष्ट्र असेल, इथे नुकताच राष्ट्र येऊन साम्यवाद फोफावला होता आणि अमेरिकेला ही खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. असा साम्यवाद आशियाच्या दक्षिण भागामध्ये पोहोचू नये, आग्नेय आशियाच्या भागामध्ये पोहोचू नये यासाठी हा करार करण्यात आला होता. तसं पाहिलं तर हा करार जास्त काळ टिकला नाही, कारण जे देश याच्यामध्ये आहेत, थायलंड आहे, न्यूझीलंड आहे किंवा फिलिपाईन आहे किंवा पाकिस्तान आहे, यांचं सांस्कृतिक ऐक्य नाहीये, यांची सांस्कृतिकदृष्ट्या हे एक देश नाही आहे. त्यामुळे हा करार दीर्घकाळ चालला नाही. यांची बोलीभाषा, खाद्य संस्कृती किंवा इतर संस्कृती आहे, धर्म संस्कृती आहे, ही अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलियापेक्षा प्रचंड भिन्न आहे. त्यामुळे हा करार दीर्घकाळ टिकला नाही. हा करार नंतर फुटला गेला. त्यानंतर जो वारसा करार. वारसा करार हा प्रामुख्याने जर तुम्ही पाहिला तर आतापर्यंत जे आपण सगळे जे करार अभ्यासले हे सगळे अमेरिकेने केलेले होते. आता तो जो वारसा करार आहे प्रामुख्याने रशियाने केलेला करार आहे. म्हणजे रशियानं सिंटो, नाटो यासारख्या लष्करी करारांना सहमती करण्यात आलेली होती रोखण्यासाठी. या पार्श्वभूमीवर रशियाने देखील असे वाटू लागले की आपण एखादा करार करायला पाहिजे, म्हणून त्याने हा करार घडवून आणला 1955 मध्ये आणि हाच या करारालाच आपण काय म्हणतो, वारसा करार असं म्हणतो. याच्यामध्ये कोणते कोणते देश होते? अल्बेनिया, बल्गेरिया, हंगेरिया, पोलंड आणि त्याचबरोबर रोमानिया आणि झेकोस्लोवाकिया यासारखे देश प्रामुख्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. ज्याप्रमाणे अमेरिकेने सिंटो, नाटो हे करार केले किंवा सिटो करार केले, सेंट्रल आशिया या करारांनाच एक प्रतिरूप म्हणून हा वारसा करार रशियाने तयार केलेला होता. असे एकूण हे शीत युद्धाच्या कालखंडातील असंख्य करार आपल्याला अभ्यासायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये जे काय आपण अभ्यासलं ते सगळे शीतयुद्ध आणि शीतयुद्ध कालखंडातील जागतिक करार जे अमेरिका आणि नंतर रशियाने तयार केले या संदर्भात आपण जागतिक इतिहासाच्या दृष्टीने त्यांचा आढावा घेतलेला आहे. तर नंतर आपण थांबतोय आणि तुम्हाला हे प्रकरण नक्कीच समजले असेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू.